षटक तू टाकत होता, काय विश्वास होता का मेडनवर तुझी पडेल? नव्हता, पण पोरांचा सपोर्ट आहे म्हणून पडली ती. काय म्हणशील आज ऑल टीममेट्स बद्दल, संघाच्या परफॉर्मन्स बद्दल? सगळी किंग मेकर आहेत आमचा. तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर राजेशजी फडके साहेब मोरबे, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, क्रिकेटसाठी काय पण म्हणणारे यशस्वी आयोजक राजेशजी फडके साहेब, गोल्डन मॅन मोरबेजी यांचे इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन, आपण अतिथी कक्षामध्ये अमरबाई शेळके यांची आपल्याला मी विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यावं. चला, आमच्या मॅनेजमेंट कडून सूचना आल्यात, मॅच थोडी स्पीडअप करा. लमेश यांच्याकडे वळूया आणि ऐकूया त्यांना. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. चला, अगदी व्यासपीठाच्या अगदी खेळाडूंना आम्ही विनंती करू. तर नक्कीच लमेश, राहुल मस्कर यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आणि आज तारखेप्रमाणे त्यांचा वाढदिवस आज आहे आणि नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि शुभ दिवशी आज त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा होणार आहे. चला, मॅच ऑन करा. टीम मीटिंगची परवानगी नाही. यस, कंटिन्यू लवेश. सुपर 6 मधील अंतिम सामना आपण पाहतोय. हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल तर अमे विभांश वागेश्वर हरिग्राम या दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा विचार केला तर एकच खेळपट्टीवर एकच मैदानावर सराव करत असताना या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येकाचे वीक झोन, प्रत्येकाचे स्ट्रॉंग झोन दोन्ही टीमला माहिती आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये खरं तर मैत्रीपूर्ण ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि जरूर एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. सुपर 6 मधील अंतिम सामना आपण पाहतो. टॉप 3 मध्ये खरं तर दाखल झालेला पहिला संघ शौर्य 11 रेडगर संघ, त्यानंतर आई 11 चिंचवडी संघाने देखील सुपर 3 मध्ये धडक मारले. पहिला चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब राहिली, त्याचा फायदा बॅटिंग करत असताना टीम वाकडी संघाला आपण पाहतो. 2 धावेने अकाउंट ओपन केलं. सलामीची जोडी रमेश पवार आणि अरुण पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकाचा सामना आपण इथे पाहतो. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करते. इथे पहा, फुल टॉस होता, लोअर फुल टॉस. चेंडू यष्टांचा वेध घेत त्रिफलाची बात, क्लीन बोल्ड, बड़ी मछली चाल में फंसती हुई रमेश पवार बैक टू द पवेलियन. मोठा हादरा खरं तर वाकडी टीमला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे टीम वाकडीने आणि तिथून मात्र बॅटिंग करत असताना पहिला हादरा रमेश पवार खरं तर डगआउटच्या दिशेने रवाना झालाय. नवीन खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू वाकडी टीमचा आदित्य मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगले योगदान राहतं. तसेच फलंदाजीमध्ये 360 म्हणून ओळखला जाणारा एक अष्टपैलू खेळाडू आई गावदेवी वाकडी संघाचा आदित्य मोरे मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट क्रमांक 3 क्रमांकावर खेळताना पाहायला मिळेल. हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघ आपण इथे पाहतो. खरं तर नामदेव शेठ जमदडे साहेबांनी खरं पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष देखील त्यांचे सुपुत्र खरं तर प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली हर्षने. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव त्यांच्या माध्यमातून आहे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट देखील चांगलं खेळतात. इथून मात्र संघ थोडासा अडचणीत आहे. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. आदित्य मोरेसाठी पहिला चेंडू, हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवल्या जातील. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, तिसरीच्या प्रयत्नामध्ये थोडीशी कॉलिंग खराब आणि तिथून मात्र अरुण पाटीलला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. एकही खरं तर चेंडू खेळला नाही अरुण पाटील आणि तिथून मात्र स्वतःवर निराश असेल कारण थोडासा रनवे मध्ये अडथळा निर्माण झाला अरुण पाटील आणि त्यामुळे विकेट रनआउटच्या स्वरूपात.
टोटल धाव फलकावर धावा 4 आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघाचा विचार केला तर एकाच खेळपट्टीवर एकाच मैदानावर खरं प्रॅक्टिस करत असतात आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येकाचे स्ट्रॉंग झोन आणि वीक झोन दोन्ही टीमला माहित आहेत. मैत्रीपूर्ण ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथून मात्र पहिल्या षटक मार्गस्थ असताना प्रसाद पाटीलने चांगलं खरं गोलंदाजी केले. दोन मुख्य खेळाडू सलामीवीर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत. नवीन बॅट्समॅन प्रशांत साठी हा तेज तर्रार चेंडू होता. अतिरिक्त गती त्या चेंडूवर आढळली. चेंडू आणि बॅट मध्ये कोणता संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट चेंडूची सांगता. इथून मात्र 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धाव फलकावर धावा 2 गडी बाद 4 धावा धाव फलकावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कुठेतरी होत नाहीये. ओ द विकेट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉल रनआउट चेंडू आणि इथं देखील चुकी होते. रनआउटच्या स्वरूपात दुसरा इथे विकेट म्हणजेच की टोटल 3रा विकेट गमावतोय हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघ. प्रशांत बॅक टू द लेग आउट. तर नक्कीच आपण पाहतोय लवेश भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत आपण ही दर्जेदार स्पर्धा आणि फायनल कडे आपण काही क्षणातच वाटचाल करतो आणि सर्व दानशूर दात्यांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया. आज अमरबाई शेळके असतील, बंटी शेळके आणि सुनील शेठ शेळके साहेब असतील यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा आमचा पाहुणा वर्ग आणि आज पाहुण्यांची मांदियाळी पाहिली. आज भरपूर दानशूर दाते मात्र आज आपल्या व्यस्त शेड्यूल मधून ज्यांना इथे यायला मिळालं नाही मात्र या स्पर्धेवर असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहतोय. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतोय PP खार पाटील कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर सन्माननीय सागर शेठ खार पाटील यांच्याकडून 30,000 या स्पर्धेला आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. प्रसिद्ध उद्योजक आयन एंटरप्राइजेसच्या प्रसिद्ध आर्किटेक्चर कुणाल शेठ जगनाडे यांच्याकडून 15,000चं आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. सागर सर असं म्हणतात ना, तन मन धन आणि धनाच्या पाठीराख्यांची खरं तर आवश्यकता असते क्रिकेट स्पर्धा खरं तर सफल करण्यासाठी. आणि तिथून मात्र खरं तर सर्व दानशूर दात्यांचा आम्ही खरं तर सतत आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. इथून मात्र षटकाची होईल समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 3 गडी बाद 5 धावा धाव फलकावर. तर नक्कीच आपण पाहतोय लवेश दर्जेदार स्पर्धेकडे आपण वाटचाल करतोय. अंतिम सेमीफायनल आणि फायनल कडे मी पुन्हा एकदा पुरस्कर्त्यांचं सर्व स्पॉन्सरचं मनापासून धन्यवाद देतो. आज ज्यांना वेळात वेळ काढून आलेले आमचे अनेक अतिथी मान्यवर मात्र आज या स्पर्धेसाठी आयन एंटरप्राइजेस चे प्रसिद्ध आर्किटेक्चर्स कुणाल शेठ जगनाडी साहेब यांचा आम्ही स्पेशली धन्यवाद देऊ. थँक्यू. त्यांचा आम्ही आभार मानू. 15,000चं आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं. त्यानंतर वास्तू इन्साइट ग्रुपचे आम्ही पाहतो सन्माननीय जीवन शेळके साहेब यांच्याकडून 15,000चं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालं. या दोन्ही मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आमच्या आयोजक कमिटी आमचे सन्माननीय अमरबाई शेळके, बंटी शेळके आणि सुनील शेठ शेळके साहेब आणि संपूर्ण सहकार्यांच्या वतीनं त्यांचं धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेसाठी आमचे प्रसिद्ध उद्योजक सोनू शेठ हलवाई यांच्याकडून सुद्धा 5,000चं आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. सन्माननीय आमचे प्रसिद्ध उद्योजक सोनू शेठ हलवाई साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000चं आर्थिक सहाय्य मी पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देईन. आणि या स्पर्धेमध्ये दिलेल्या त्यांनी योगदानाबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा आभारी आहेत. इथून मात्र पहा मोठा फटका लगवायचा होता. लाभ करण्याचा प्रयत्न. बॅटची एज टाकली. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये सुखी होते. चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये येतोय चौकार अमित समदाडेच्या बॅट मधून. इनॅक्ट क्रमांक 5व्या क्रमांकावर अमित आलाय. इथून मात्र संघाला सावरावं लागेल. डाव कसा सावरायचा याचा प्रयत्न आदित्य मोरे आणि अमित जमदारेला करावा लागेल. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. लाभ करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. आदित्य मोरे आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेट केली जाते. 3 विकेट्स गमावलेत ते म्हणजे हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघाने. इथून मात्र सामना ला खरं तर कलाटणी भेटेल का. इथून आदित्य मोरे चांगली बॅटिंग करेल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण. इथे देखील बैठक शॉट लगवायचा होता. पंचांची लाऊड अपील. पंचांनी अपील लगेच फेटाळले. खेळाडूंची लाऊड अपील केली होती पहा. पंचांनी अपील फेटाळले आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टोटल धाव संख्या स्थिर 10 धावा धाव फलकावरती.
3 गडी बाद. सोपान मात्र दुसरं षटक घेऊन आलाय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक खेळाडू आहे तिथे आणि एक धाव सहजरित्या इथे पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावेला इथं प्राधान्य इथं दिलं जातंय हर्ष इंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघाकडून. टोटल 11 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर द विकेट इथे पहा बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर शपलवून मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅकफुटला पूर्णपणे ढकललाय टीम हरिग्रामने. गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय पहिल्या 2 षटकामध्ये. सोपानचा पुढचा चेंडू ना दांडा ना भुंदा डायरेक्ट शेंडा उडवला जातोय. इथे फलंदाज क्लीन बोल्ड अमित जमदाडे बॅक टू द पॅव्हिलियन. पूर्णपणे बॅकफुटला ढकललाय पहा. यॉर्कर ज्या प्रकारे जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे यॉर्कर टाकतो ना त्या प्रकारे यॉर्कर फेकला होता सोपान मात्रेने. पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रसाद पाटील पहिलं षटकातलं टोटल 5 धावा खर्च केला. तिथून मात्र सोपान मात्रे आला. सोपान मात्रेने देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. टोटल सोपान मात्रेने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 6 आणि टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतो टॉस जिंकून बॅटिंग करत असताना हर्ष इंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 या धाब्यांवरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये जलद गतीने धावा कशा येतील याचा प्रयत्न आता इथं आदित्य मोरे आणि अविनाश याला करावा लागेल. मधल्या फळीचे हे फलंदाज आहेत. इथून मात्र डाव सावरावा लागेल. मोठे फटके मारण्यासाठी दोन्ही खेळाडू जाणले जातात. बऱ्याचशा मॅचेस आपण जर पाहिलं तर आई गावदेवी वाकडी संघाकडून खेळत असताना विजयी चौकार षटकार देखील या 2 फलंदाजांनी ठोकलेत आणि इथून मात्र संघाला सावरावं लागेल. इथून सावरतील का हे देखील पाहणं महत्वपूर्ण. गोलंदाज तयार. अनुभवचा पहिला चेंडू तेच तयार होता. हेलिकॉप्टर लगवायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दमदार चेंडू अनुभवचा पहिला चेंडू डॉन फेकलाय. पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलं जातं इथं बॅट्समॅन वरती. चांगली गोलंदाजी कमालीचं षटक तल्लं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून देखील मोठा फटका लगवायचा. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग झाला तिथे. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आदित्य मोरे यांचा असफल राहिला. 2 धावा जरूर येतील. 2 धाबेच्या मदतीनं धाव संख्या पुढे टोटल 13 धाबा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे अनुभोहीर. इथून मात्र आदित्य मोरे आणि अविनाशला प्रहार करणं तेवढंच गरजेचं. इथून प्रहार केला जाईल. फुल टॉस मध्ये चेंडू होता. प्रॉपर टायमिंग जुळला नाही. खर तर पंचांचा इशारा येतोय. हाईट फॅक्टर चेक करावा लागेल पहा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. इथे चाचपणी केली जाईल. सत्यवानजी काकडे सर जोडले गेलेले आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका लगवायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग जुळला नाही. एज लागली. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. डिसिजन पेंडिंग आहे. इथे चेक केलं जाते. इव्हेंटच्या माध्यमातून आपण इथे लाईव्ह इथे चेक केलं तर रिप्लेच्या माध्यमातून. यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. पंचाचा निर्णय येतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आक्रमण करायचं होतं खरं तर आदित्य मोरेला परंतु तिथे मात्र आदित्य मोरे फसलाय पा. 1 धाव जरूर येईल आदित्य मोरेच्या खात्यामध्ये आणि टोटल वाकडी टीमच्या खात्यामध्ये 14 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता डावखुरा फलंदाज अविनाशवर जबाबदारी असेल इथून खेळाची. टोटल धाव संख्येचा विचार केला 14. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मध्ये 20-25 धावा आल्या तर चांगला सन्मानजनक स्कोअर नक्कीच या खेळपट्टीवर पाहायला मिळेल. कारण धाव फलकावरती कमी बनताना पाहायला मिळतात. याचं कारण एकच की ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपण पाहतो ड्यू तर ओस पडलेले असते त्यामुळे चेंडू बराच वेळानंतर खरं तर टप्पा खाल्यानंतर खोलवर जातो. कधी कधी उंची जास्त मिळते त्यामुळे फलंदाजांना संघर्ष करावा लागतो बॅटिंग करत असताना.
त्यामुळे आपल्याला मोठे फटके फार कमी पाहायला मिळतील. खरं तर इथून पुढे मॅचमध्ये गोलंदाजीसाठी अनुभवी चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा परफेक्ट टायमिंग, क्या बात आहे. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार ठोकलाय अविनाश पाटीलने. दमदार स्ट्रोक, शानदार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. फ्लाय होईल 21. एक 22 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. टोटल आपण पाहतो टोटल 22 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. मच निडेड षटकार ठोकलाय तो म्हणजे अविनाशने. गोलंदाज तयार. इथे देखील पहा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू आहेत तिथे आणि तिथे मात्र झेल घेतला जातोय. विकेटचं पतन. 5 बाकर झटका टीम हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघाला. तर इथून मात्र षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस टोटल टॉस जिंकल्यानंतर हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचला 22 धाब्यांवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचं अंतिम षटक आहे. इथून गोलंदाजाचा विचार केला अमे विभांश वागीश्वर हरिग्राम संघने कमालीच्या षटक हाताळलेत. पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय ते म्हणजे वाकडी टीमला. टोटल 22 धावा. अजूनही आदित्य मोरे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. क्षमता आहे मोठे फटके मारण्यासाठी. 360 खरं तर ओळखला जाणारा आदित्य मोरे शेवटच्या आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किती धावा नक्कीच जोडेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण. संघाला गरज आहे इथून 10 ते 15 धावा आल्या तर फायटिंग स्कोर जरूर इथून उभारला जाईल. बऱ्याच वेळा लो स्कोरच्या मॅचेस देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. तसाच सामना प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल का हे देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. बालकृष्ण रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पंचाचा इशारा येतोय. लाऊड फील केली होती. सँडी पालकर सर व्हायब्रेशन अंपर आहेत आणि इथे मात्र पहा कोणतीही धाव नाहीये. अनोखी आदा आहे सँडी पालकर सरांची. तेच काही दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हायब्रेशन अंपायर म्हणून ओळखले जाणारे सँडी पालकर सरांचा पॅनल खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो. सुनील तांडेल सर असतील, सत्यपांजी काकडे सर असतील आज ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. बॅक टू द बॉलर हा चेंडू अडवला जातोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु यश मात्र इथे मिळत नाहीये आदित्य मोरेला. टोटल धाव फलक स्थिर होतोय. टोटल धावा धाव फलकावरती 20 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 22 धावा धाव फलकावरती. इथे देखील लोअर फुल टॉस लावडा फील. पंच इशारा करतात बॅट ची एज लागली तर तिथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाज 6व्या क्रमांकाचा प्रतीक बाद. उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील 3. आता 3 चेंडू मध्ये किती धावा खरं तर करतील बॅट्समॅन आपण पाहतो. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये तेजस पवार आलेले आहेत. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. आदित्य मोरेला खरं तर मोठे फटके इथे येत नाहीत. संघर्ष मात्र बराच केला आदित्य मोरेने. 9 चेंडू खेळले आणि 6 धावा त्याच्या बॅटमधून. असं चित्र आपल्याला कमी वेळा फार पाहायला मिळतं. आता मात्र बॅटिंग करत असताना टीम हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघ संकटामध्ये सापडलेला आहे. टॉस जिंकून चुकीचा निर्णय झाला की काय असं मात्र मैदानाच्या आतमध्ये दृश्य चित्र आपल्याला पाहायला मिळेल. वलप टीमने देखील टॉस जिंकला होता. बॅटिंगचा निर्णय तिथे देखील वलप टीमने सामना खरं तर गमावला आणि इथून देखील वाकडी टीम एज लागले. शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये खेळाडू आहे. डायरेक्ट हिट इथे जर झाली असती तर जरूर धावा मिळाल्या असत्या परंतु इथे मात्र 1 धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 23. 23 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका बरंच काही सांगून जाईल आणि तो मोठा फटका मारण्याची ताकद क्षमता आदित्य मोरेच्या माध्यमातून आपण बराच वेळा पाहिले. गोलंदाज बालकृष्ण मोपी दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 1 धाव फक्त खर्च केले.
इथे पहा 2 चेंडू शिल्लक आहेत, तिथे मात्र मोठा फटका लगवायचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. पहा फेकी दमदार राहिले. रोहित मला वाटते ते तयार आहेत. तर विशाल पहा चांगलं क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून आणि तिथून एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे 24 धावा धाव फलकावरती. गोलंदाज बालकृष्ण मोपी शेवटचा चेंडू घेऊन मैदानाच्या आत तेजस पवार साठी. इथून एखादा मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर जरूर उभा राहील टीम वाकडी. शेवटचा चेंडूवर हेलिकॉप्टर लगवला जातोय, गॅप मध्ये चेंडू ढकलला, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न राहिलाय सफल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरीच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र विकेट्स मिळाले, त्यामुळे 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची होईल इथून समाप्ती. टॉस जिंकल्यानंतर हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचला. टोटल 26 धावा आणि 27 धाव्यांचं टार्गेट इथं सेट केलं आहे ते अमे विभांश वागेश्वर हरिग्राम संघासमोर. सुपर 6 मधील शेवटचा अंतिम सामना आपण इथे एन्जॉय करतोय, जिथे हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघाने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि बॅटिंग करत असताना 26 धावा धाव फलकावरती बनवल्या आणि 27 धाब्यांचं टार्गेट इथून सेट केलंय ते म्हणजे अमे विभांश 11 वागेश्वर हरिग्राम संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम हरिग्राम, का धावा डिफेंड करतील टीम वाकडी, हे मात्र आपलं पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल, कारण आपण आजच्या दिवसामधील पहिला संघ पाहिला, शौर्य 11 रेडगर संघ खतर सुपर 3 मध्ये दाखल झालाय. रेडगर टीमला मी खरतर विनंती करू आपण सज्ज राहायचे पहा. त्यानंतर दुसरा संघ खरतर यजमान टीम आई 11 चिंचवली संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. आता मात्र तिसरा कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल हे मात्र थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. येणारे चेंडू असतील 24 आणि धाव संख्येची गरज असेल ती म्हणजे 27 धावा. चला त्वरित क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करून घ्या, कर्णधार आहू आम्ही विनंती करू. आणि सलामीची जोडी टीम हरिग्राम देखील आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लो स्कोरची मॅच आहे. लो स्कोरच्या मॅचेस बऱ्याच वेळा हाय व्होल्टेजच्या होताना पाहायला मिळतात. हा सामना देखील हाय व्होल्टेजचा पाहायला मिळेल का हे देखील पाहूया. सोपानची बॅट घेऊन यायची पा, कुठे असेल तिथून घेऊन या. सोपानची बॅट नाहीये इथे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा टीम हरिग्राम आम्ही विनंती करू. अजून 2 सामने बॅलन्स आहेत. यज्ञेश यायचंय लवकर आपण. माजी सरपंच मालडोंगे आदरणीय विकासजी भगत साहेबांचं शुभागमन आपण इथे पाहतो. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सुपर 6 मधील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते, जिथे फाईट करत असताना आपण पाहतो तर हर्ष एंटरप्राइजेस आई 11 गावदेवी वाकडी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघर्ष करत असताना अमे विभांश वागेश्वर हरिग्राम या 2 टीम दरम्यान ही लढत पाहायला मिळते. अगदी मैत्रीपूर्ण ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू 27चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे.
पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर हर्ष, ज्यांच्या खरं तर वडिलांनी खरं तर हा संघ पुरस्कृत केलाय, पॅक केलाय, ते म्हणजे आपण पाहतो हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वांकडी संघ. लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि टेनिस क्रिकेट देखील हर्षच्या माध्यमातून चांगलं खेळलं जात आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ज्या प्रकारे रवींद्र जडेजा, खलील अहमद ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपण पाहतो हर्ष लेफ्ट हँडेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू प्रहार केलाय, क्या बात आहे. आल्या आल्या स्वागत केलं जातंय. सोपान म्हात्रेच्या बॅट मधून तडाखा, शानदार षटकार. मग करा प्रसादने हा षटकार ठोकलाय. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहतो. सागर म्हात्रे ओले विकेट हॅट्रिकसाठी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज पहा. सागर म्हात्रे ओले यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी खरं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आले. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं हर्ष जमदाडे वरती. खरं तर इथून मात्र प्रेशर क्रिएट करण्याचं काम फलंदाज प्रसाद पाटीलने केले. पहिल्या चेंडूवर ठोकला पहा, शानदार षटकार. इथून आता समीकरण चेंज होईल. 23 चेंडू आणि 21 धाब्याची गरज. खरं तर टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय काही चुकीचा ठरला की काय असं मैदानाच्या आतमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळते. टीम वाकडी संघाचं वलप टीमने देखील टॉस जिंकून बॅटिंग घेतली, सामना गमावला. इथून देखील पहा गॅप शॉट सिलेक्शन, क्या बात आहे. दमदार स्ट्रोक, स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चेंडू फरार होतोय. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून तडाखा, A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक, चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव फलक फ्लाय होईल. टोटल 10 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 22 चेंडू 17 धावेची गरज. इथून चांगले चेंडू हातलावे लागतील हर्ष जमदाडेला. फलंदाजाचं बॅटिंगचं मेरिट नुसार गोलंदाजी करावी लागेल. इथून देखील मोठा फटका लागत होता. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये हलकासा स्पर्श जाणवला, एज लागली होती, प्रॉपर टायमिंग जुळला नाही, त्यामुळे इथे चेंडू डॉट फेकला जातोय. निर्धाव चेंडू फेकले आहेत. लेंथवर चेंडू हाताळला होता. तर मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं हर्ष जमदाडेने. तिथून मात्र मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रसाद पाटील डॉट चेंडू खेळतोय. अशा चेंडूची मात्र नित्यांत गरज आहे, ते म्हणजे वाकडी टीमला. इथे देखील क्या बात आहे, कलात्मक शॉट, बैठक स्ट्रोक, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये A1 क्वालिटीचा प्रसाद पाटीलच्या बॅट मधून तडका, दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जबरदस्त बॅटिंग, काय शॉट होता. दिस इज अब्सल्युटली ब्युटी, क्लास, प्युअर क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील 4 चेंडूमध्ये 16 धाबांची नाबाद केली. येणारे 20 चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढली जाते. 11 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे खुली केली जाते. पहा ही मॅच. पहिल्या षटकामध्ये हर्षवर हल्ला बोल केला जातोय, कारण धावा फार कमी होत्या धाव फलकावरती, त्यामुळे कॉन्फिडन्स जरूर बॅट्समॅनकडे होता. त्या धावा आम्ही खरं तर सहजरित्या चेस करू शकतो. इथे देखील मोठा फटका प्रसाद पाटीलच्या बॅट मधून, लगातारचा पॉवरफुल स्ट्रोक, शानदार षटकार. इथे लगातार 2 षटकार मारलेले आहेत. अजून एक षटकार मारला तर स्मार्ट वॉच जरूर मिळेल प्रसाद पाटीलला देखील. 19 चेंडू 5 धाब्याची गरज. चला स्मार्ट वॉच संपलेले आहेत. 22 धावा धाव फलकावरती ऑफर संपलेली आहे. बिना गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो शेवटच्या चेंडूवर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केले जाते. मॅच पूर्णपणे खुली केली जाते टीम हरिग्रामने. दमदार बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाली. चला मी विनंती करतो शौर्य 11 रिटघर टीम आणि त्यानंतर दुसरा चिंचवली आणि त्यानंतर यामध्ये मात्र जो संघ जिंकेल तो संघ लगेचच कर्णधार पाठवायचा आहे. आयोजन कमिटीला देखील आम्ही विनंती करू की आपण चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. लकी ड्रॉ इथे केला जाईल.
कोणत्या तरी एका टीमला इथून फायनलच्या दिशेने जवळपास रवाना होता येईल. लक फॅक्टर ज्या संघाकडे असेल तो मात्र संघ जरूर फायनलच्या दिशेने रवाना होईल आणि कोण बनणार चॅम्पियन हे मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. सुपर 3 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल यासाठी चालेल हा अट्टास आपण पाहतो. 18 चेंडू 4 धाबेची गरज मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर बॅट्समन प्रसाद पाटीलने गरजर सामना पूर्णपणे खुला केला. दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. येथे देखील टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी बनली आहे आणि तिथे मात्र सोपा झेल घेतला जातोय. आऊ आपल्याला पाहायला मिळेल तिथे गोलंदाजी मार्कवर आणि तिथून मात्र विकेटचं पतन. पहिला करारा झटका बॅटिंग करत असताना टीम हरिग्रामला. तर 4 धाब्याची गरज आहे. सुपर 3 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल हे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पहा टॉस जिंकला होता. बॅटिंग चा निर्णय घेतला टीम हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी टीमने आणि तिथून मात्र फक्त धाबा बनवल्या होत्या त्या म्हणजे 26 धाबा आणि 27 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि तिथून मात्र पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला त्या म्हणजे हर्ष जमदाडेने 23 धाबा मॅच पूर्णपणे खुली केले. आता गोलंदाजी मार्कवर रमेश पवार आऊ आलाय आणि पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळवला परंतु आता मात्र थोडासा उशीर झालाय कारण विकेट्स मिळवायला आपण इथे पाहतो. टोटल धाव संख्येचा विचार केला 23 धाबा 4 धाबेची अजूनही गरज आहे. 17 चेंडू 4 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित हिटमॅन पद्धतीने हा सामना खरं तर संपवेल का हे देखील पाहणं गरजेचं. लाईक स्टिकच्या बाराचा बाहेर पंचांचा इशारा आहे. तो खराब चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. 24 धाबा धाव फलकावरती 3 धाबेची अजूनही गरज. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये कैलाश आहे तिथे थोडासा साचपतोय. एक धाव पूर्ण आणि चेंडू ची अडवणी करतील. एका धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे 25 धाबा 2 धाबेची अजूनही गरज आहे. रमेश पवार आऊ. तर चला चिंचवली संघाचे कॅप्टन आणि रिडगर संघाचे कॅप्टन आपण लगेचच यावं आणि टॉस यात लकी ड्रॉ केला जाईल आणि ज्याला बाय मिळेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. मिस्टर अधिराज सर आपण या ठिकाणी पाहता यांचं या ठिकाणी व्यासपीठ शुभागमन त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र 2 धाबेची गरज असताना मोठा फटका लगवायचा होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि तिथून मात्र विकेटचं पतन. सोपानला इथून परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून 2 धाबेची अजूनही गरज आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 16.67 च्या सरासरीने धावा कुठल्या. आऊला आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. स्मिथ हसते त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये 4 विकेट्स आऊने मिळवले होते. दमदार बॉलिंग परफॉर्मन्स आणि बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली. या मॅच मध्ये खरं तर गरज होती पण तिथून मात्र आऊच्या बॅट मधून धावा आले नाही. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवलं होतं आऊचा तिथून धावा आपल्याला कमी पाहायला मिळाल्या. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये विजयी चौकार शुभमच्या बॅट मधून 4 धाब्याने विजय संघट होतो. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या रिडगर संघाचे कॅप्टन आलेत आणि हरिग्राम क्रिकेट संघाचे संघनायक आपण यावं. तर लकी ड्रॉ करूया. ज्या टीमला बाय ही चिठ्ठी मिळेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ राहील जे 2 संघ राहतील त्यांची तुम्हाला सेमी फायनल पाहायला मिळेल. तर चलिए तीनों